नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला. आपण पाहतात एसएन नेटवर्क प्रस्तुत FIFO मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नशेली EMS इंजेक्शनची विक्री व विकत घेणारे 2 इसमांना अटक करून 1,74,150 रुपयाचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांची कारवाई. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्रीमुळे तरुण वर्ग नशेच्या आहारी जाऊन गुन्हेगारी क्षेत्राकडे आकर्षित होत असल्याने त्यांचे समूळ उच्चाटन करण्याकामी अवैध अंमली पदार्थ व बेकायदेशीर व बिगर परवाना नशीला इंजेक्शनाचा साठा व विक्री करणारे गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार केली व त्यांना अंमली पदार्थाची विक्री करणारे इसमांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सूचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथक अंमली पदार्थ विक्री व नशीला इंजेक्शनची विक्री करणारे इसमांचा शोध घेत असताना त्यांच्या पथकातील 2 पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शाहूपुरी निंबाळकर चौक ते एडिएट हॉटेल जाणाऱ्या रोडवर रॉयल नेस्ट अपार्टमेंटचे समोर एक इसम त्याच्याकडील पांढरे रंगाचे ऍक्टिव्हा मोपेडवर EMS इंजेक्शन हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे. त्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी छापा कारवाई कामी सूचना दिल्या. त्यानुसार पथकाच्या अधिकारी व अंमलदारांनी 25 सप्टेंबर 2025 रोजी निंबाळकर चौक ते रेडियंट हॉटेल जाणाऱ्या रोडवर सापळा रचला. त्यानंतर काही वेळातच एक इसम ऍक्टिव्हा मोपेड नंबर MH09DC 3277 वरून तेथे येऊन थांबला. काही वेळातच त्याचे जवळ दुसरा एक इसम आला व त्याने आपल्याकडील बॉक्स त्या इसमाच्या ताब्यात दिला. त्याने तो बॉक्स गाडीच्या डिग्गीत ठेवताच त्याच्यावर छापा टाकून त्या दोघांनाही पकडले. त्या इसमांची नावे तेजस उदयकुमार महाजन वय वर्ष 35 राहणार प्लॉट नंबर 109 शिवाजी पार्क कोल्हापूर, विवेक शिवाजी पाटील वय वर्ष 30 राहणार माळीवाडी उचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर असे आहेत. इसम नामे तेजस महाजन याने महाजन मेडिकल नावचे मेडिकल महादेव मंदिर कदमवाडी त्या ठिकाणी आहे. त्याच्याकडे मिळणाऱ्या बॉक्समध्ये EMS या कंपनीच्या नशीला इंजेक्शनच्या 75 बाटल्या, गुन्हा करण्यासाठी वापरलेली वाहने व मोबाईल असा एकूण 1,74,150 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळवणाऱ्याने तो मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेने जप्त केलेला आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्या चिठ्ठीशिवाय व सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे विना परवाना नशीला इंजेक्शनच्या बाटलीची विक्री करणारे व विकत घेणारे दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर B धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, योगेश गोसावी, शिवानंद मठपती, राजू कोरे, प्रदीप पाटील, विलास गिरोळकर, शुभम संकपाळ, लखन पाटील, संतोष बर्गे, विशाल खराडे, गजानन गुरव, सुशील पाटील, सागर चौगुले यांनी केले आहे. आमच्या प्रतिनिधीसह